नमस्कार, मी विशाल पाटील. न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्पर्धेचं जग दिवसेंदिवस कठीण होत चाललंय आणि त्याचा सर्वाधिक परिणाम जाणवतो तो विद्यार्थ्यांवर. गुण, करिअर आणि पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली अनेक जळ कोसळत असल्याचं दिसतंय. अभ्यासाच्या नावाखाली मानसिक ताण वाढतोय आणि या ताणाचा शेवट अनेकदा अत्यंत टोकाच्या निर्णयामध्ये परावर्तित होतोय. गेल्या काही महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना चिंताजनकरित्या वाढलेल्या आहेत. दबावाचा खेळ किती घातक ठरू शकतो हे या घटनांमधून स्पष्ट होत आहे. नुकतंच दिल्लीच्या राजेंद्र नगर मेट्रो स्टेशनवरून उडी घेऊन एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. तो मूळचा सांगली जिल्ह्यामधील ढवळेश्वर गावचा विद्यार्थी. शिक्षणासाठी कुटुंबासोबत दिल्लीच्या राजीव नगर भागात राहत होता. सेंट कोलंबस विद्यालयामध्ये 10वी मध्ये शिक्षण घेत असताना सततच्या मानसिक छळामुळे आपण टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यानं केला. 18 नोव्हेंबरला त्या विद्यार्थ्यानं सुसाईड नोट लिहून आत्महत्येचा निर्णय घेतला आणि या नोटमध्ये शाळेतील प्राचार्य आणि 4 शिक्षकांनी मानसिक त्रास दिल्याचं स्पष्टपणे नमूद केलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शौर्यला रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आता त्यानं लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे ते आपण आता पाहणार आहोत. तर शौर्यच्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण यावेळेला पाहूयात. माझं नाव शौर्य पाटील आहे. या मोबाईल नंबरवर कृपया कॉल करा. मला माफ करा, मी हे केलं, पण शाळेतल्या लोकांनी इतकं काही बोललं की मला हे करावं लागलं. जर कुणाला गरज असेल तर माझे अवयव दान करा. माझ्या पालकांनी खूप काही केलंय, मला माफ करा, मी त्यांना काहीच देऊ शकलो नाही. सॉरी भैया, सॉरी मम्मी, मी तुमचं शेवटच्या वेळी मन दुखावतोय. शाळेच्या शिक्षिका आहेतच. अशा या संदर्भात आता काय बोलू. इतकंच काय, तर गेल्या काही दिवसांआधी महाराष्ट्रात म्हणजे कल्याणमधून देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. सत्र परीक्षेत कमी मार्क्स मिळाल्यानं इयत्ता 8वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीनं आत्महत्या केली होती. कल्याण पश्चिमेच्या रौनक सिटी या हाय प्रोफाईल सोसायटीमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. इमारतीच्या 19व्या मजल्यावरून उडी मारत तिनं आपलं जीवन संपवलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. ही ती रौनक सिटी ज्या ठिकाणी या मुलीनं आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलेला होता. ज्या वेळेला ही संपूर्ण घटना घडली तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली होती. आणखी एक घटना ज्या ठिकाणी विद्यार्थिनीनं आपलं आयुष्य संपवलं. दिवसेंदिवस जसजशी स्पर्धा वाढतीये तसतसं मुलं नैराश्यामध्ये जाताना दिसत आहेत, किंबहुना विद्यार्थी नैराश्यात जाताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षांमधील आणि दिवसांमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी पाहूयात, जी खरोखर धक्कादायक आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं भयाण वास्तव. आमचा रिसर्च काय सांगतोय? भारतात गेल्या वर्षात तब्बल 14,000 विद्यार्थ्यांची आत्महत्या झालेली आहे. 2023 मध्ये देशात 13,892 विद्यार्थ्यांची आत्महत्या. 2019च्या तुलनेमध्ये 2023 मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये 34% वाढ झालेली आहे. गेल्या दशकात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये 65% वाढ. 18 ऑक्टोबरला थिरुअनंतपुरममध्ये आईच्या रागामुळे 8 वर्षीय मुलानं आत्महत्या केली. तर 18 नोव्हेंबरला शिक्षकांच्या जाचाला कंटाळून दिल्लीमध्ये विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे.
जालन्यामध्ये 13 वर्षीय विद्यार्थिनीनं शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आपलं जीवन संपवलं. तर मुंबई लोकलमध्ये भाषेचा वाद झाल्यानंतर 19 वर्षीय अर्णव खैरेनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. दिवसांआधी पालघरमध्ये झालेला धक्कादायक प्रकारही तुम्हाला सांगू इच्छितोय. शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून विद्यार्थी शाळेऐवजी जंगलामध्ये लपून बसू लागल्याची घटना जव्हारमधून समोर आलेली आहे. जव्हारच्या जांभूळ माता इथल्या शिक्षक लोकनाथ जाधव यांनी काही विद्यार्थ्यांना 2 किलोमीटर लांब असलेल्या झऱ्यावर पाणी आणण्यासाठी पाठवलं. मात्र पाणी घेऊन शाळेत परतणाऱ्या विद्यार्थ्यांना उशीर झाल्यानं या शिक्षकानं 4 ते 5 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केलेली होती. ही मारहाण होत असताना काही विद्यार्थ्यांनी पाहिलं आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये न जाताच दिवस जंगलामध्ये लपून काढला. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधामध्ये पालक चांगलेच आक्रमक झाले होते. मारहाण करणारे शिक्षक लोकनाथ जाधव यांच्या विरोधात ग्रामस्थांनी यापूर्वी देखील अनेक तक्रारी केलेल्या होत्या. सध्या शालेय विद्यार्थी कुठकुठल्या समस्यांना सामोरं जात आहेत याचं भयान वास्तव दाखवणारा आजचा आमचा हा पहिला आणि महत्त्वाचा रिसर्च आम्ही आपल्यापर्यंत आणतोय, ज्यामध्ये काही गोष्टी स्पष्ट होताना दिसत आहेत की विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असतील, शिक्षकांबरोबर त्याचबरोबर त्यांच्या शालेय जीवनातील समस्यांनी अक्षरशः ग्रस्त झालेल्या आहेत आणि आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल ते उचलताना दिसत आहेत. खरं तर गुरु शिष्य परंपरा मानणारा आपला देश आहे. शिष्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमी आग्रही असलेले शिक्षक या आधीच्या अनेक पिढ्यांनी अनुभवले. मग आजच्या काळात गुरु शिष्य या नात्यातील पावित्र्य आणि आदर नेमकं कुठे हरपलाय असं वाटू लागलंय. खांद्यावरती हात ठेवून फक्त लढ म्हणा याचा विसर पडलाय का? मुळात ना कळत्या वयामध्ये या शाळकरी मुलांना टोकाचं पाऊल उचलणं किंवा इतका ताण नेमका कसला आहे ज्या कारणानं आयुष्याचा प्रवास इथंच थांबतो, अशा अनेक प्रश्नांची उकल करण्याचा विद्यार्थ्यांच्या बदलत्या मानसिकतेचा विचार आणि अभ्यास होणं आता काळाची गरज होतीये एवढं निश्चित. दिवसभरातील आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा. मराठी भाषेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकजुटीचा पवित्रा उंचावलेला आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू मुंबईमध्ये मराठीचा आग्रह जोरकसपणे धरताना दिसतात. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांनी या लढ्यामध्ये सक्षमीकरण केलेलं आहे. मात्र मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या कथित हिंदी मराठी वादानंतर 19 वर्षीय अर्णव खैरेचं प्रकरण आता चांगलंच तापताना दिसतंय. राजकारण करणाऱ्या पक्षांनी सद्बुद्धी दाखवली पाहिजे अशी मागणी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अमित साटमांसह भाजपचे अनेक नेते दाखल झाले होते आणि यावेळी त्यांनी तोंडावर काळी फीत बांधून स्मृतीस्थळी निदर्शनं केलेली आहेत. यानंतर मनसेनं भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं आहे. मनसैनिकांनी दादरमधील मनसेच्या शाखेमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो लावत त्यांना अभिवादन केलेलं आहे आणि सोबतच भाजप नेत्यांना सद्बुद्धी यावी अशी प्रार्थनाही केलेली आहे. तर काय मराठी आणि हिंदी भाषेवरील संघर्षाचा अत्यंत दुःखद परिणाम म्हणून अर्णव खैरेचा आत्महत्येचा प्रकार समोर आलेला असून या घटनेनं मुंबईसह महाराष्ट्रामधील सार्वजनिक मनस्थितीवर खोल परिणाम केलेला आहे. सर्व राजकीय पक्षांना या संवेदनशील प्रसंगातून सकारात्मक मार्ग शोधण्याची गरज आहे अशी सामाजिक जबाबदारी या घटनेनं अधोरेखित केलेली आहे. दिवसभरातील तिसरी महत्त्वाची बातमी. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं राजकारण तापलेलं आहे. राज्यामध्ये 246 नगर परिषद आणि 42 नगर पंचायतींसाठी निवडणूक होतीये. यासाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्याआधीच भाजप जोमात दिसतेय, कारण नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता आणि त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने उमेदवारांनी
माघारही घेतलेली आहे। याचाच परिणाम म्हणून अनेक ठिकाणी नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। या बिनविरोध निवडणुकांमध्ये भाजपचा दबदबा स्पष्टपणे दिसतोय। भाजपचे तब्बल 100 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनीच दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळेच हा विजय शक्य झाल्याचा भाजपकडून दावा करण्यात आलेला आहे। अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी हा आकडा समोर आलाय। तर भाजपचे बिनविरोध जिंकलेले नगरसेवक आहेत 100। भाजपचे बिनविरोध निवडून आलेले नगराध्यक्ष आहेत 3। मतदानाआधीच भाजपचं कमळ फुललेलं आहे एवढं निश्चित। कुठल्या विभागात किती नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यावरती आपण नजर टाकतोय। महाराष्ट्राचा संपूर्ण आढावा घेतल्यास उत्तर महाराष्ट्रामध्ये 49, पश्चिम महाराष्ट्रात 41, कोकणात 4, मराठवाडा 3, विदर्भ 3। एकंदरीत अशाच प्रकारे भाजपनं सेंचुरी गाठली आहे एवढं नक्की। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या निवडणुकांमध्ये भाजपचा दबदबा असल्याचं पाहायला मिळालं, कारण 100 ठिकाणी कशा प्रकारे त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत हे तर आपण पाहिलं। बिनविरोध निवड त्या ठिकाणची चर्चेची राहिली। मात्र आता उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याकडे आपलं लक्ष वेधू इच्छितोय। कारणही त्याला तेच आहे, कारण धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेमध्ये तर इतिहास घडलेला आहे। कारण त्या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष आणि 26 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। अर्ज माघारीच्या दिवशी सर्व विरोधकांनी माघार घेतल्यानं ही निवडणूक बिनविरोध झालेली आहे आणि दोंडाईचा पालिकेच्या इतिहासामध्ये हे अगदी पहिल्यांदाच घडलेलं आहे। या संदर्भातील बातमीही आपण पुढे पाहणार आहोतच। दरम्यान जामनेर नगरपालिकेतही भाजपचा विजय ठरलेला आहे। जळगाव जिल्ह्यामधील जामनेरमध्ये भाजपचे 10 नगरसेवक बिनविरोध जिंकलेले असून या आधीच नगराध्यक्षपदी गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांनी त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे। गेल्या 10 वर्षांपासून जामनेर नगरपालिकेवरती भाजपची सत्ता असून यंदा देखील विरोधकांनी माघार घेतल्यानं भाजपला पूर्ण आघाडी मिळाली आहे। दरम्यान भाजपचे नेते सुरुवातीपासूनच महायुतीचा प्रचंड विजय होईल अशी भाकीतं करत होते आणि आता मतदानाआधीच भाजपनं मोठी झेप घेतलेली आहे। पुढील टप्प्यामध्ये मतदानानंतर भाजपचे आणखी किती नगरसेवक विजयी ठरतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। तर उत्सुकता कितीही असली तरी यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी देशभर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतचोरी, मतदार याद्यांमधील घोळ वाढलेले मतदार अशा फैरी झडताना दिसतात आणि या निवडणुकांमध्ये तर थेटपणे निवडणुकीच्या चुरशीपेक्षा बिनविरोध निवडणुकांची नवी रणनीती महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्तानं उदयाला येते। त्यामुळे पुढल्या काळात निवडणुकीआधी विरोधक उमेदवार रिंगणात दिसणार का अशी शंका मतदारांच्या मनात उपस्थित होती। त्यानंतर दिवसभरातील पुढची महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा उत्साह चांगलाच वाढलेला आहे। प्रत्येक राजकीय पक्षानं आपले उमेदवार मैदानात उतरवलेले असून विजयाचा निर्धार व्यक्त केलेला आहे। मात्र धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेची निवडणूक मतदानाआधीच बिनविरोध ठरलेली आहे। 1952 मध्ये स्थापन झालेल्या या नगरपालिकेच्या 75 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 13 प्रभागांमधील सर्व 26 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर नगराध्यक्ष पदही बिनविरोध निश्चित झालंय। भाजपचे नेते आणि मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवर रावल या नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या आहेत। मुळामध्ये या पदासाठी शरयू महेंद्र भावसार यांनी उमेदवारी दिलेली होती, मात्र त्यांचा अर्ज छाननीमध्ये बाद झाल्यानं नयन कुवर रावल यांची बिनविरोध निवड झालेली आहे। सुरुवातीला 7 नगरसेवक बिनविरोध घोषित झाले होते, मात्र अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 26 नगरसेवक बिनविरोध विजयी ठरल्यानं
दोंडाईच्याचा इतिहासामध्ये नवा अध्याय लिहिला गेला। 26 नगरसेवक विजयी झाल्यानंतर दोंडाईचा नगरपालिकेसाठी 100 कोटींचं पॅकेज मागण्याची योजना असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलंय। आज मोठा आनंदाचा क्षण आहे। दोंडाईच्या शहरामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक क्षण आहे की दोंडाईच्या नगरपालिकेमध्ये नगर अध्यक्ष तर बिनविरोध झालेच होते, पण 26 नगरसेवक हे आता बिनविरोध झाले आहेत। 1952 स्थापन झालेली नगरपालिका यांच्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा प्रसंग आलेला आहे। मी तमाम दोंडाईचेकरांचा आभार व्यक्त करेन की सर्व जातीचे, धर्माचे, पंथाचे, पक्षाचे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमचं गाव एकत्रित येत असेल तर आमचाही पाठिंबा असं सगळ्यांनी भूमिका घेतली आणि 26 नगरसेवक हे बिनविरोध झाले। तसं पाहायला गेल्यास रावल यांच्या विरोधात असलेला देशमुख गटही भाजपत दाखल झाल्यानं मंत्री जयकुमार रावल यांचा निवडणुकीचा मार्ग आणखी सोपा झाला। दोंडाईचा राजकारण म्हणजे रावल आणि देशमुख गट यांच्यातील कट्टर भिडत राहिलेली स्पर्धा। मात्र यावेळी चित्र पूर्णपणे बदललं। डॉक्टर हेमंत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आघाडीची बैठक झालेली होती, ज्यात नगराध्यक्ष पदासह सर्व 26 जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्यामुळे देशमुख गट भाजपला जोरदार आव्हान देईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती। मात्र राजकीय समीकरणांना धक्का देत डॉक्टर देशमुख आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि या निर्णयामुळे दोंडाईचाचं राजकारण अक्षरशः उलथून गेलं आणि अनेक वर्षांचा सत्ता संघर्ष संपुष्टात आला। देशमुख गट भाजपत दाखल झाल्यानं महाविकास आघाडीची लढाई सुरू होण्याआधीच थांबली आणि एकूणच मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली दोंडाईचा आणि वरवाडे नगरपालिकेतील हा बिनविरोध विजय ऐतिहासिक ठरला आणि आता या यशानंतर जिल्ह्यातील इतर नगर परिषद, नगरपंचायत तसंच येणाऱ्या जिल्हा परिषद आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांबद्दलच्या अपेक्षा आता आणखी उंचावल्या। पुढच्या महत्त्वाच्या विषयाकडे आपण वळतोय। राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एक वेगळीच छटा पाहायला मिळते। या निवडणुकीत विकासाच्या वचना इतकाच घराणेशाहीचाही प्रभाव अगदी ठळकपणे दिसतोय। अनेक नेत्यांनी सत्तेचा तोल आपल्या घरातच राखला जावा म्हणून आप्तस्वकीयांना उमेदवारी दिली आहे। काही ठिकाणी उमेदवार तर आधीच बिनविरोध विजयी देखील झालेत। नेमक्या कोणकोणत्या मतदारसंघात घराणेशाहीचा प्रभाव दिसतोय पाहूयात सविस्तर। तर एकूण 8 मंत्र्यांच्या नातेवाईकांना संधी अद्यापपर्यंत मिळाली आहे। पहिलं नाव गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन। मंत्र्यांच्या म्हणजेच 8 मंत्र्यांच्या नातेवाईकांना संधी या निवडणुकीत अनेक आमदार आणि मंत्र्यांनी आपले नातेवाईक थेट नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरवलेले आहेत। सुरुवात होतीये भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यापासून। महाजन यांनी त्यांच्या पत्नी साधना महाजन यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आणि त्या ठिकाणी बिनविरोध निवडूनही आल्या। विरोधकांनी महाजन यांच्यावरती दबाव टाकल्याचा आरोप केलेला आहे। मात्र गिरीश महाजन यांनी या आरोपांना दुजोरा न देत सांगितलंय की आम्ही कुणावरही दबाव टाकलेला नाहीये। साधना महाजन या गेल्या 7 टर्म पासून निवडून येत असल्याचा दाखला त्यांनी दिला आहे। त्यानंतर दुसरं नाव जळगावच्याच असलेल्या भुसावळमधून मंत्री संजय सावकारे यांनी पत्नी रजनी सावकारे यांना नगराध्यक्ष पदासाठी तिकीट दिलेलं आहे। त्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची मुलगी प्रियदर्शिनी उईके या यवतमाळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत। त्यांच्या विरोधात माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून प्रियंका मोघे आहेत। त्यानंतर चौथं नाव मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सून सेहरनिदा मुश्रीफ कागल नगरपालिकेतून बिनविरोध नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत। त्यानंतर 5वं नाव राष्ट्रवादीचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक पुसद नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी लढतायत। हे या घराण्याचं
तिसरं पिढीचं प्रतिनिधित्व त्या यावेळी करतायत। 6वं महत्त्वाचं नाव मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुंवर रावल या दोंडाईचा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आलेले आहेत। इथले सर्व नगरसेवकही भाजपचेच आहेत। त्यानंतर 7वं नाव मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर यांना खामगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आहे। 8वं नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ आल्हाद कलोती चिखलदरा नगर परिषदेच्या नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत होते आणि विरोधकांनी माघार घेतल्यानं अखेर तेही बिनविरोध निवडून आलेले आहेत। तर भाजपकडून नेहमीच घराणेशाही नाही असा दावा केला जातो, मात्र घराणेशाही नसल्याचा दावा करणाऱ्या भाजपमध्ये देखील अनेक आमदारांच्या पत्नी, भाऊ, वहिनी आणि सून यांना संधी देण्यात आलेली आहे इतकं मात्र स्पष्ट। तर घराणेशाही नसलेल्या भाजपमध्ये नातेवाईकांनाच कशा प्रकारे तिकीट वाटप करण्यात आलेलं आहे त्याचं पहिलं उदाहरण अमरावतीच्या दर्यापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पत्नी नलिनी भारसाकळे यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसकडून त्यांच्या भावाच्या पत्नी मंदाकिनी भारसाकळे उमेदवार आहेत। त्यानंतर दुसरं नाव तेही धामणगावमधून धामणगाव रेल्वेमध्ये भाजपचे आमदार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे नगराध्यक्षपदासाठी यावेळी रिंगणात आहेत। त्यानंतर चाळीसगाव नगरपालिकेसाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांना उमेदवारी मिळाली आहे। त्यानंतर शिरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी आमदार अमरीश पटेल यांचे सुपुत्र चिंतन पटेल भाजपकडून उमेदवार आहेत। अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे भाऊ मिलन कल्याण शेट्टी यांना तिकीट मिळालंय। मूर्तिजापूरमध्ये आमदार हरीश पिंपळे यांचे बंधू भूपेंद्र पिंपळे नगरसेवक पदासाठी उभे आहेत। तर हा फक्त भाजपच नव्हे तर महायुतीतील इतर पक्ष आणि विरोधी पक्षातील नेतेही या शर्यतीमध्ये मागं राहिलेले नाहीयेत। कसे ते देखील पाहूयात। तर इतर पक्षांमध्ये देखील घराणेशाहीचं वर्चस्व कायम आहे। उदाहरणार्थ विटानगर परिषदेमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचे भाऊ अमोल बाबर प्रभाग 9 मधून उमेदवारी लढवतायत। त्यानंतर पुढचं उदाहरण आहे ईश्वरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे पुत्र विश्वनाथ डांगे हे भाजपचे उमेदवार आहेत। पाचोरा नगर परिषदेमध्ये शिवसेनेतील आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील या देखील उमेदवार आहेत। तिकडे नंदुरबारकडे जर पाहिलं तर नंदुरबारमध्ये आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत। संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार नगराध्यक्षपदी उमेदवारी लढवत आहेत। संगमनेरमध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे आणि आमदार अमोल खताळ यांच्या वहिनी सुवर्णा खताळ यांच्यामध्ये थेट सामना आहे। त्यानंतर अनगरमध्ये माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील या भाजपच्या उमेदवार आहेत। फलटणमध्ये तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेत राजे नगराध्यक्ष पदासाठी लढतायत। वर्ध्यामधील देवळी नगर परिषदेमध्ये माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत। एकूणच घराणेशाहीवर विरोध करत असलेल्या पक्षांमध्ये देखील आपल्या घरातील व्यक्तींनाच उमेदवारी देण्याची परंपरा कायम असल्याचं या निवडणुकीतून स्पष्टपणे दिसतंय। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या सामान्य कार्यकर्त्यांच्या राजकारणाची पहिली पायरी मानल्या जातात, मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी मंत्र्यांचे, आमदारांचे तसंच पक्षातील प्रभावशाली नेत्यांच्या कुटुंबियांनाच मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली जात असल्याचं चित्र देखील दिसतंय। अशाच प्रकारचं प्रकरण नांदेड जिल्ह्यामधील लोहा नगर परिषद निवडणुकीमध्ये समोर आलेलं असून
भारतीय जनता पार्टीनं एकाच कुटुंबातील तब्बल 6 सदस्यांना उमेदवारी दिल्यानं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगलेली आहे। एकाच घरामधील इतक्या मोठ्या संख्येनं उमेदवारी देणं हे पक्षातील घराणेशाहीला विरोध आहे का हे देखील सांगू शकतं। मात्र भाजपकडून एकाच कुटुंबातील एकूण 6 उमेदवार आहेत। यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी, नगरसेवक पदासाठी गोदावरी सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी हे भाऊ देखील यावेळेला उमेदवारीच्या रिंगणात आहेत। सुप्रिया सचिन सूर्यवंशी म्हणजेच भावाच्या पत्नीला देखील तिकीट देण्यात आलेलं आहे। युवराज वाघमारे हे खरं तर मेहुणे असूनही त्यांना देखील तिकीट दिलेलं आहे। भाजपकडून एकाच कुटुंबातील जे 6 उमेदवार आहे त्यावर आपण यावेळेला नजर टाकतो। तर एकाच घरामधील इतक्या मोठ्या संख्येनं उमेदवारी देणं हे पक्षामधील घराणेशाहीला विरोध करण्याच्या भूमिकेशी विसंगत असल्याची टीका स्थानिक विरोधकांकडून केली जाते। सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळण्याऐवजी नातेवाईकांनाच प्राधान्य दिल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शरद पवार यांनी देखील केला आहे। भाजपकडून त्यांनी जी घराणेशाही हुकुमशाही ज्या पद्धतीने केलेली आहे, स्वतः 3 भावजया, 3 भाऊ, 1 मेहुणा अशी 7 जणांची उमेदवारी त्यांनी दाखल केलेली आहे। त्यांचा कार्यकर्त्यावर विश्वास नाही आणि जनतेवर विश्वास नाही की बाबा आपल्या पॅनलमध्ये कोणी यायला तयार नाही, म्हणून त्यांनी घरची उमेदवारी दाखल केलेली आहे। आणि या माध्यमातून त्यांनी घराणेशाही की आपली तिथं आभारीत राहावे आणि घरची मालमत्ता जशी आहे नगरपालिका अशा पद्धतीचे वर्तन आहे, म्हणून त्यांनी कुठल्याच म्हणजे सगळं काही आपल्या घरीच जावं म्हणून त्यांनी घरची 7 जणांची उमेदवारी दाखल करून आणि दुसरी त्यांची पार्टनर 4 त्याचे 7 आणि 4 10-11 तासे आणि सगळे उगे होजी म्हणणारे 5-6 जण करून या गावामध्ये त्यांनी असं या पद्धतीचं कामकाज सध्या चालू केलेलं आहे। देशाच्या राजकारणामध्ये आधी विचारधारेला प्रचंड महत्त्व दिलं जात असे, त्यानंतर प्रत्येक पक्ष आधुनिकतेची कास धरत विचारधारांमध्ये काळानुरूप बदल करताना दिसू लागले। त्याला कारण होतं सामाजिक बदल आणि मतपरिवर्तन। कालांतरानं निवडणुका आणि त्यात विजय मिळवण्यासाठी तुमच्या कुवतीपेक्षा तुमच्या आर्थिक परिस्थितीला आणि निवडणुका जिंकण्यासाठी त्याचा वापर याकडे झुकू लागला। स्वकर्तृत्वावर जनाधाराच्या जोरावर निवडून येणाऱ्या उमेदवारांपेक्षा आता सत्तेचं गणित जुळवून आणणाऱ्या उमेदवारांचीच जास्त गरज भासू लागलेली आहे। सत्तेचं हे गणित जुळवताना सत्तेची सूत्र कशी एक हाती राहतील त्यासाठी सर्वच पक्ष तिकीट वाटप करताना खबरदारी घेत असल्याचं दिसतंय। मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सेनेला मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे। कारण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि मनसेनं मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी संघटित धोरण आखलेलं असून शिंदे सेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न ठाकरे बंधूंकडून होत असल्याची माहिती मिळते। या निवडणुकीमध्ये शिंदे सेना आणि मनसे यांच्यामध्ये थेट मुकाबला होण्याची चर्चा देखील आहे। महायुतीमध्ये शिंदे सेनेला सोडण्यात येणाऱ्या जागांवर उद्धव ठाकरे मनसेला उमेदवारी देणार असल्याची माहिती मिळते। तर मनसेनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 75 जागांची मागणी केलेली असून या जागांवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत। ठाकरे बंधूंच्या खेळीमुळे शिंदे सेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता असून ठाकरे सेनेचा मनसे डाव शिंदे सेनेच्या मतदारांमध्ये फरक निर्माण करू शकतो। यासाठी मनसेनं शिंदेंच्या उमेदवारांना रोखण्याचा आणि भाजपला देखील थांबवण्याचा प्रयत्न केला असल्याचं कळत आहे आणि त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव आहे आणि ते प्रकरण अक्षरशः दिल्लीपर्यंत गेलंय। या राजकीय संघर्षामुळे मुंबई महापालिकेतील सत्तेचा मार्ग उजळण्याची शक्यता आहे। अशा या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि मनसेबाबतचा डाव शिंदे सेनेला ज्या प्रभागांमध्ये प्रचंड आव्हान देणार आहे ते मुंबईच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा फेरबदल घडवू शकतात। दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात 2020 मध्ये झालेल्या दिल्ली दंगलींना साधं ठिय्या आंदोलन तसंच फक्त निदर्शनांचा भाग न मानता
ते सरकार बदलण्याचा कट असल्याचा मोठा दावा केलेला आहे। हा कट बांगलादेश आणि नेपाळमध्ये झालेल्या दंगलीच्या कटासारखा होता असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे। CAA विरोधातील आंदोलनाचा वापर करून दंगल उठवून भारतामधील सरकार बदलण्याचा कट रचण्यात आलेला होता। यावेळी निदर्शनं करण्यासाठी येणाऱ्या लोकांकडे काठ्या आणि ॲसिडच्या बाटल्याही होत्या, जे मोठ्या हल्ल्यासाठी वापरण्यात येणार होते असं पोलिसांचं म्हणणं आहे। तसंच ही घटना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान घडली। दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी उमर खालिद, शर्जील इमाम, मिरान हैदर, गल्फिशा फातिमा आणि अन्य आरोपींना देशद्रोहाचा कट रचल्याचा आरोप करत त्यांचा जामीन रद्द करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आरोपींनी सहकार्य केलेलं नाही आणि त्यामुळे खटला उशिरात आहे असं पोलीस अतिरिक्त महाधिवक्ता SV राजू यांचं म्हणणं आहे। पोलिसांनी उमर खालिद याला देशद्रोहाचा कट्टर समर्थक म्हटलाय। त्याचबरोबर या दंगलीसाठी काही व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात पैसे दिल्याचा आरोपही पोलिसांनी केलेला असून ईडी पैशांचा माग काढण्याचा प्रयत्न करताना दिसते। सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणातील जामीन याचिकांवर सुनावणी करत असून पोलिसांच्या प्रतिज्ञापत्रातील मुद्द्यांवर गंभीर तपास केला जातोय। आता बातमी आहे दुबई एअर शो दरम्यानची, कारण दुबई एअर शो मध्ये भारतीय लढाऊ विमान तेजस दुर्घटनाग्रस्त झालं। शुक्रवारी दुपारी 2:10 झालेल्या या दुर्घटनेमध्ये 30 वर्षीय विंग कमांडर नमांश सियाल हे शहीद झाले। हिमाचल प्रदेशातील कांगडा इथले ते रहिवासी होते। नमांश सियाल दुबईमध्ये सुरू असलेल्या हवाई प्रदर्शनादरम्यान तेजस विमान अचानक नियंत्रण गमावल्यामुळे खाली कोसळलं आणि या दुर्घटनेनंतर विमानाला आग लागली। भारतीय हवाई दलानं या घटनेची पुष्टी करत चौकशीचे आदेशही दिले। दरम्यान आता या अपघातापूर्वीचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे, ज्यामध्ये भारताचे धाडसी पायलट विंग कमांडर नामनाश सयाल, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, UAE मधील भारतीय राजदूत दीपक मित्तल आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव असीम महाजन यांच्या सोबत दिसतात। दुबई एअर शो मध्ये झालेला हा दुसरा अपघात असून गेल्या वर्षी राजस्थानच्या जैसलमेर मध्ये देखील तेजस विमानाचा अपघात झालेला होता, मात्र त्यावेळी पायलट सुरक्षित होता। या दुर्घटनेमुळे भारतीय लढाऊ विमान तेजसच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। वायुदल शोकाकुल असून शहीदाच्या कुटुंबियांना पूर्ण सहानुभूती त्यांच्यातर्फे व्यक्त करण्यात आलेली आहे। आणि आता कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, कारण केंद्र सरकारनं कामगारांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतलाय। आता निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांना फक्त 1 वर्ष काम केल्यावर ग्रॅज्युएटीचा अधिकार मिळणार आहे, जे आधी सलग 5 वर्ष काम करण्यावर मिळत असे। सरकारनं 29 जून या दिवशी कामगार कायदे एकत्र करून 4 नवीन श्रम संहिता लागू केलेल्या आहेत। तारीख खरं तर 29 नोव्हेंबरची आहे आणि या सुधारणा अनौपचारिक क्षेत्रातील कामगार, गिग वर्कर्स, स्थलांतरित मजूर आणि महिला कामगारांसाठी फायदेशीर ठरणार आहेत। नवीन नियमांनुसार फिक्स टर्म कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसारखी सुविधा मिळेल, ज्यात ग्रॅज्युएटी, पगारी रजा, वैद्यकीय लाभ, सामाजिक सुरक्षा आणि समान वेतनाचा समावेश होतोय। कंपनी सोडत असताना ग्रॅज्युएटीची रक्कम एक रकमी दिली जाईल। यामागे सरकारचा उद्देश कंत्राटी कामगारांची संख्या कमी करणं आणि कंपन्यांना थेट भरतीला प्रोत्साहन देणं एवढं आहे। यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचा आर्थिक जीवन सुरक्षित होईल। या संहितांमुळे कामगारांना वेळेवरती वेतन, दुप्पट ओव्हरटाईम वेतन, समान वेतन आणि सामाजिक सुरक्षा यांसारखे दिले जाणारे अधिकार अधिक मजबूत होतील। केंद्र सरकारनं या नियमांच्या अंमलबजावणीसह कामगार अत्याधुनिक आणि सुरक्षित वातावरणामध्ये काम करू शकतील अशी आशा व्यक्त केलेली आहे। दरम्यान नव्या लेबर कोडमुळे काय फायदा होईल याबाबतची एक पोस्ट केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडवीय यांनी आपल्या सोशल मीडियावर टाकली आहे। तर नव्या लेबर कोडमुळे होणारे फायदे समजून घेऊयात। सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी असेल, तरुणांना नियुक्ती पत्राची हमी मिळेल, महिलांना समान वेतन आणि सन्मानाची हमी, 40 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षेची हमी, फिक्स टर्म कर्मचाऱ्यांना वर्षानं ग्रॅज्युएटी,
40 पेक्षा जास्त वय मोफत हेल्थ चेकअप, ओव्हरटाईम केल्यावर दुप्पट वेतनाची हमी, जोखमीच्या क्षेत्रात 100% हेल्थ सिक्युरिटी. कोचीच्या व्हीपीएस लेकशोर हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागामध्ये एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. शुक्रवारी पहाटे झालेल्या कार अपघातामध्ये 25 वर्षीय नवरी अवनी जी गंभीररित्या जखमी झाली. कोट्टायम मेडिकल कॉलेजमधून तिला कोचीतील व्हीपीएस लेकशोर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. त्यानंतर नवरा मुलगा शॅरन व्हीएम यानं मंगळसूत्र घेत थेट आपत्कालीन विभागच गाठला आणि त्या ठिकाणी लग्नगाठ बांधली. डॉक्टर्स आणि हॉस्पिटल प्रशासनानं या भावनिक क्षणी जोडप्याला परवानगी देखील दिली. न्यूरो सर्जरी प्रमुख डॉक्टर सुधीश करुणाकरन यांनी सांगितलं की अवनीला पाठीच्या गंभीर दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करावी लागेल, मात्र तिची हालचाल स्थितीत आहे. या लग्नात कोणताही मोठा जल्लोष नव्हता, फुलांची उधळण तसंच नव्या कपड्यांचा वापर नव्हता, मात्र एकमेकांप्रती असलेलं अतूट प्रेम आणि बंधन जणू या कठीण काळामध्ये अधिक मजबूत झालं. कोचीमधील या घटनेनं सुख असो वा दुःख कायम सोबत राहू या लग्नवचनाची आठवण करून दिली. शॅरन आणि अवनीच्या या नात्याचा हा सुंदर प्रसंग सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तर याच्या अगदी वेगळं म्हणजेच उदयपूरमध्ये अमेरिकन अब्जाधीश रामाराजू मंटेनाची मुलगी नेत्रा मंटेना आणि वामसी गदिराजू यांचा शाही विवाह सोहळा रंगलेला आहे. 21 ते 24 नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या भव्य सोहळ्यासाठी संपूर्ण जगभरातून डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर, जस्टिन बीबर आणि जेनिफर लोपेज यांच्यासह अनेक VIP उपस्थित आहेत. हा वेडिंग रॉयल राजस्थानच्या संपूर्ण वैभवासह सिटी पॅलेस, जगमंदिर आणि आयलंड पॅलेस सारख्या प्रतिष्ठित ठिकाणी पार पडतोय. उदयपूर पुन्हा एकदा डेस्टिनेशन वेडिंगचं केंद्रबिंदू ठरलेलं असून शहरामधील पर्यटन क्षेत्रालाही याचा मोठा आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा आहे. जगमंदिर बेटावर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक स्टेजवर जेनिफर लोपेज आणि जस्टिन बीबर यांसारख्या आंतरराष्ट्रीय कलाकार यांचं सादरीकरण पार पडणार आहे. तसंच अनेक बॉलिवूड स्टार्स सुद्धा या लग्न सोहळ्यामध्ये रंगत आणणार आहेत. सुरक्षा यंत्रणेनं डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांच्या उपस्थितीमुळे शहरामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था राबवली आहे. पिचोला तलावाच्या काठावरील आलिशान लीला पॅलेसमध्ये ते मुक्काम करणार आहेत आणि लग्नस्थळापर्यंतची वाट पूर्णपणे सुरक्षित करण्यात आलेली आहे. या शाही लग्नामध्ये पारंपरिक नृत्य, संगीत आणि राजस्थानी जेवणाचा आस्वादही समाविष्ट असेल. उदयपूरचा हा भव्य विवाह सोहळा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे. जसजशा पालिका निवडणुका जवळ येत आहेत तशा युती आणि आघाडींमधील नेत्यांच्या भूमिकाही स्पष्ट होत आहेत. मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय आणि यावरून आता मनसे आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. तर प्रदेश काँग्रेस नेते आणि मुंबई काँग्रेस नेत्यांमध्ये एकवाक्यता नाहीये हे आता स्पष्ट जाणवतंय. मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा. मुंबईत मनसे आणि काँग्रेसमध्ये जुंपली. प्रदेश आणि मुंबई काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही. मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय. मुंबईतील स्थानिक नेतृत्वाला मनसेसोबत आघाडी मान्य नसल्याचं समोर आलं होतं. तर पालिका निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र काँग्रेसमध्ये मनसेसोबत जाण्यावरून आता दोन मतप्रवाह दिसतात. मनसेसोबतच्या युतीवर विजय वडेट्टीवारांनी वक्तव्य केलं. मनसेसोबत जायचे नाही, काही ठिकाणच्या स्थानिक नेत्यांचा निर्णय, असं वडेट्टीवारांनी म्हटलं. तर काँग्रेस पक्ष अमिबासारखा आहे, आमचा पक्ष महाविकास आघाडीचा भाग नाही, असं म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी काँग्रेस नेते वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिलंय. काही ठिकाणी मनसे बरोबर आमच्या महाराष्ट्रातील काही भागामध्ये आघाड्या बनवून ते पुढे गेलेले आहेत. त्यांना वाटतं की ते भाजपला हरवायचं आहे तर आपण पुढे जाऊ. काही ठिकाणी लोकांनी ठरवलं की नाही जायचं. आम्ही स्थानिक पातळीवर सोडला आहे, पण पवार साहेबांची भूमिका नक्की सकारात्मक आहे. त्या संदर्भात थोडासा विचार झाला पाहिजे
अशी आमच्या लोकांची भूमिका आहे. या संदर्भात चर्चा सुरू आहे. काँग्रेस पक्ष हा हमीभाव सारखा आहे. इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे. एक पाय इथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो. मुळात ब्रेन त्यांच्याकडे कोणाकडे आहे, म्हणजे मेंदू म्हणजे निर्णय क्षमता या पक्षात कोणाकडे आहे? पायांकडे आहे की मेंदूकडे आहे? मेंदू कोणाकडे आहे? पाय सगळ्यांचेच चालतायत, मेंदू कोणाचं चालणार आहे? त्यामुळे हे आतल्या रोजच्या वक्तव्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. मनसेच्या टीकेला पुन्हा काँग्रेसच्या नेत्यांनी उत्तर दिलं. वडेट्टीवारांनी प्रदेश काँग्रेसबद्दल भूमिका मांडली. आमच्या भूमिकेसंदर्भात दिल्लीमध्ये बोलणं झालंय. आमची जोडण्याची भूमिका तोडण्याची नाही असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी मनसेवर टीका केली. तर सचिन सावंत यांनी अमिबाच्या मुद्द्यावरून देशपांडे यांचा चांगलाच समाचार घेतलाय. द्वेष पसरवण्याचं काम काही शक्ती करतात, त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही जोडण्याच्या गोष्टी बोलतो, आम्ही तोडणाऱ्या लोकांबरोबर जाऊ शकत नाही. आणि कोणालाही हाणामारी करणं, मारणं, कोणाचं दुकान तोडणं ही काँग्रेसची कधी भूमिका नाही. काँग्रेसची भूमिका ही सर्वांना जोडण्याची आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची. त्यामुळे आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. त्यांच्या समविचारी पक्षांची आमची त्या ठिकाणी बोलणी चालू आहे. त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी घ्यावा. अमिबा कसं तग धरतो हे विज्ञान सांगतं आणि रंग कसा बदलला जातो हे राजकारण सांगतं. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये आव्हानं पाहून घाबरून सरड्यासारखे रंग बदलण्यापेक्षा काँग्रेस पक्षाकडे अमिबासारखी तग धरून आव्हानं झेलण्याची क्षमता आहे, एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले, त्यासाठी कोणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नाही असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. एकंदरीत आता पालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेवरून महाविकास आघाडीमध्ये खटके उडू लागलेत एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. सातारा जिल्ह्यामधील नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांसाठी एकूण 759 जण परस्परांच्या विरोधात भिडलेले असून महायुतीच्या घटक पक्षांमध्येच घमासान होणार असल्याचं स्पष्ट झालंय. पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट. सातारा जिल्ह्यात महायुतीमध्येच घमासान. 759 जण परस्परांच्या विरोधात. 4 मंत्र्यांसह खासदार आमदारांची प्रतिष्ठापणाला. सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी 1726 उमेदवारांपैकी तब्बल 1053 उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांसाठी एकूण 759 जण परस्परांच्या विरोधात भिडलेत. सातारा वगळता कराड, फलटण, म्हसवड, वाई, रहिमतपूर, महाबळेश्वर, पाचगणी या नगरपालिका आणि मेंढा नगरपंचायतीमध्ये महायुतीच्या घटक पक्षांमध्येच घमासान होणार असल्याचं स्पष्ट झालंय. भरपूर असतात. माझी कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी दुजाभाव कोणाबद्दल झालेला नाहीये. त्यामुळं कोणाला असं वाटू नये की मला का नाही, त्याला का. निकष एकच होता समाजसेवेचा, तोच निकष लावला गेला. सातारा शहराची नगरपालिकेची निवडणूक जी आम्ही लढवतोय, आम्हाला खात्री आहे की नक्कीच साताऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराची नगर परिषद आणि नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून येतील. सातारा जिल्ह्यामध्ये 8 आमदार महायुतीचे आहेत, 2 खासदार देखील महायुतीचेच आहेत. एकूण राज्यामधील 4 मंत्र्यांसह एकमेकांचे कार्यकर्ते परस्परांच्या विरोधात भिडले असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच 4 मंत्र्यांसह खासदार आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचं चित्र सध्या सातारा जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. लोकांचा रोजगार वाढला पाहिजे, पार्किंगची सुविधा आहे, जे हॉकर्स आहेत त्यांना त्यांच्या जागा उपलब्ध झाल्या पाहिजेत, बेरोजगारी आहे सातारमध्ये त्याचा रोजगार वाढला पाहिजे. यासाठी काही जे लोकांच्या जनतेतले जे काही प्रश्न आहेत, त्यांच्या रोजंदारीचे जे प्रश्न आहेत तेच प्रामुख्याने सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आपल्या गावामध्ये अनेक समस्या आहेत. पाणी टंचाई, शौचालय, रस्त्यांची दुर्व्यवस्था, अशा अनेक समस्या आहेत ज्यावर मी काम करणार आहे. मी निवडून आल्यानंतर सर्व समस्यांचे निराकरण आणि आपल्या गावच्या कार्यक्षमतेचे कटिबद्ध करण्याचा प्रयत्न करेन. बाबा राजेंच्या माध्यमातून मेढा नगरीमध्ये बरीच कामं झालेली आहेत. मग त्याच्यामध्ये आपलं
ह्याचा कोर्टाचा विषय असेल, कोर्ट आधी झालेले किंवा पुणे आहेत, तहसील कार्यालय आहेत, अशी बरीच कामे पूर्णत्वास आलेली आहेत आणि इथून पण बरीच कामं होणार आहेत. जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी चौरंगी लढती होणार आहेत. महायुतीमध्ये विस्फोट झाल्याचं चित्र असून महाविकास आघाडीनेच ठिकठिकाणी बळ एकवटण्याचा प्रयत्न केलाय. जिल्ह्यात महाविकास आघाडीची ताकद अत्यंत कमी असताना देखील यामध्ये महायुतीमध्ये झालेल्या फाटाफुटीचा फायदा महाविकास आघाडी घेत आहे. दोन्ही महाराज एकत्र प्रीती हॉटेलला पहिल्यांदा बैठक झाली. छत्रपती उदयन महाराज, छत्रपती शिवेंद्र महाराज आणि मी अशी बैठक झाली आणि दोन्ही महाराजांनी एकत्र निवडणूक लढवायची भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर असा एकमताने दोघांनी निर्णय केला. सातारा 178 उमेदवार, फलटण 78 उमेदवार, पाचगणी 83 उमेदवार, वाई 65 उमेदवार, मलकापूर 38, कराड 118 उमेदवार, रहमतपूर 42, मसवड 49, महाबळेश्वर 66 आणि मेढामध्ये 42 उमेदवार. सातारा जिल्ह्यात 12 जणांना बिनविरोधाची लॉटरी. साताऱ्यात बहुरंगी लढत पाहायला मिळत असून 50 जागांसाठी 320 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. नगराध्यक्ष पदासाठी 9 तर नगरसेवक पदासाठी 159 उमेदवार रिंगणात उतरलेत. कराडमध्ये चौरंगी लढत आहे तर वाईमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजपची कडवी झुंज आहे. फलटणमध्ये पारंपरिक सामना पाहाव्यास मिळतोय तर रहिमतपूरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत आहे. मसवडमध्ये आणि मलकापूरमध्ये, महाबळेश्वरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत पाहायला मिळते. एकनाथ शिंदे साहेबांचा आभारी आहे, त्यांनी मला ही संधी दिली, कारण आम्ही सगळे शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवत आहोत. एवढंच बोलेन की मला ही संधी दिली तर संधीचा मी सोनं करत आहे आणि ज्या काही पलटणकरांच्या अपेक्षा असतील त्या सगळ्या मी पूर्ण. सातारा जिल्ह्यात लोकसभा विधानसभा निवडणुकीत एकवटलेली महायुती नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये परस्परांच्या विरोधात उभी ठाकली आहे. महायुतीतल्या आमदार, मंत्र्यांचे, खासदारांचे अस्तित्व पणाला लागलेत. यातच आता कोण आमदार, कोण मंत्री, कोण खासदार यांचं वर्चस्व नगरपालिकेमध्ये दिसणार याकडे आता संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आता वेळ झालेली आहे. थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.